शनिवारी शाळेतून मुलगा घरी आला आणि त्यानंतर तो दुपारी खेळण्यासाठी घराबाहेर पडला, पण तो पुन्हा घरी परत आलाच नाही। पालकांनी शोधाशोध केली। अखेर 2 दिवसानंतर बेपत्ता झालेल्या एका 11 वर्षीय मुलाचा मृतदेह परभणी तालुक्यातील पानेरा शिवारात एका विहिरीमध्ये सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास आढळून आला। विहिरीच्या पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार धीरज जयराम घुले, वय वर्ष 11 असे मृत मुलाचे नाव। 20 जानेवारी रोजी दुपारी धीरज हा खेळण्यासाठी घराबाहेर पडला होता, मात्र तो शनिवारी रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही। त्यानंतर कुटुंबियांकडून त्याचा शोध घेण्यात आला, मात्र तो मिळून आला नाही। त्यानंतर कुटुंबियांनी परभणी ग्रामीण पोलिसांत धाव घेतली। जयराम घुले यांनी याबाबत तक्रार दाखल केली। तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरू केला। या दरम्यान मुलाच्या मित्रांनी धीरज हा खेळत असताना शौचालयाला गेला होता असे सांगितले। त्यानंतर कुटुंब आणि पोलिसांकडून धीरजची शोधाशोध सुरू केली। तेव्हा 22 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास धीरजचा मृतदेह पानेरा शिवारातील विहिरीत आढळून आला। विहीर न दिसल्याने विहिरीत पडून धीरजचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती कावळे करत आहेत।